पावसाळा सुरू झाला की रोजच्या जेवणात काहीतरी खास हवंसं वाटतं. अशा वेळी गरमागरम आंबट गोड कढी, मऊ बाजरीची भाकरी, झणझणीत हिरव्या मिरची शेंगदाण्याची चटणी आणि वाफळता भात या भन्नाट कॉम्बिनेशनची सर कशालाच नाही. एकदा ही थाळी बनवली की घरातील प्रत्येकजण बोटं चाटत जेवेल. चला तर मग आजची ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी बनवूया. सगळ्यात आधी आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी फ्रेश दही, त्यामध्ये 1.5 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा साखर घालून हे सर्व मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कढीसाठी लागणाऱ्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी ताजी कोथिंबीर. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. यानंतर मिक्सरमध्ये तयार केलेलं दही आणि बेसनाचं मिश्रण कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता कढी मंद आचेवर उकळी येईपर्यंत छान शिजून द्यायची आहे. मधून हलवत राहायचं आहे. त्यामुळे कढीला गुठळ्या होत नाहीत आणि ती छान मऊसर तयार होते. शेवटी वरून थोडीशी ताजी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तयार झाली आपली गरमागरम आंबट गोड आणि अगदी चविष्ट कढी. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी परातीमध्ये पीठ घेतलं. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ते व्यवस्थित मळून घेतलं. भाकरी मऊ, खमंग आणि चविष्ट व्हायची असेल तर त्यासाठी पीठ व्यवस्थित मळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झाल्यानंतर त्याचा एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हाताने हळूहळू भाकरी छान थापून घ्यायची आहे. मी आज मुद्दामच मोठी भाकरी बनवली होती कारण मला एकच भाकरी बनवायची होती. त्यानंतर गरम तव्यावर भाकरी अलगद टाकून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूनी हलक्या हाताने पाणी लावून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडून एक छोटीशी गंमत झाली, ते म्हणजे मी चटणी बनवण्यासाठी जो तवा घेतला होता त्या तवा गरम होता, त्यामुळं मी त्यावरच भाकरी टाकून घेतली. पण तो तवा छोटा होता आणि माझी भाकरी मोठी झाली होती. तरी पण भाकरी मी व्यवस्थित भाजून घेतली. त्यानंतर एका बाजूने भाजल्यानंतर भाकरी पलटून दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतली आणि त्यानंतर तवा बाजूला काढून गॅसच्या आचेवर भाकरी छान खमंग भाजून घेतली. अशा पद्धतीने आपली गरमागरम मऊ खमंग चविष्ट बाजरीची भाकरी तयार आहे. त्यानंतर आपण झणझणीत हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी तव्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून छान परतून घ्यायचं आहे. मिरच्या आणि लसूण खमंग भाजून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून तेही लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. यानंतर हे सर्व साहित्य एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. खरं तर हे मिश्रण मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं असतं तर चटणीची चव आणखीनच अप्रतिम लागते आणि अगदी पारंपरिक ठेचा तयार होतो. पण आज मी ही चटणी मिक्सरमध्येच बनवली. मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, थोडीशी ताजी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य बारीक वाटून घेतलं. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली चटणी आता परत एकदा तव्यावर काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची आहे. त्यामुळे चटणीची चव आणखीनच छान लागते आणि ती जास्त दिवस टिकतेही. अशा प्रकारे तयार आहे आपली झणझणीत चविष्ट आणि खमंग हिरवी मिरची शेंगदाण्याची चटणी. तर अशा पद्धतीने आजचं आपलं संपूर्ण जेवण तयार आहे. गरमागरम कढी, वाफळलेला मऊ भात,
खमंग भाजलेली बाजरीची भाकरी आणि झणझणीत हिरवी मिरची शेंगदाण्याची चटणी असा साधा पण मनाला आणि पोटाला तृप्त करणारा बेत नक्की करून बघा. आणि तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच पारंपरिक, सोप्या आणि चविष्ट मराठमोळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.